AWSच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि जसं आधीच्या सेशनमध्ये आपण जसं इन्स्टन्स क्रिएट केलं होतं, सो आजच्या सेशनमध्ये त्याच इन्स्टन्सला आपण कनेक्ट कसं करतो, पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे. सो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि समजून घेऊया पूर्ण डिटेलमध्ये. राइट गाईज. सो आधीच्या सेशनमध्ये माय फर्स्ट इन्स्टन्स म्हणून जसं आपण एक इन्स्टन्स क्रिएट केलं होतं आणि त्याचं इन्स्टन्स स्टेट आहे बघा जसं रनिंग. इन्स्टन्स टाइप होता बघा जसं T3 मायक्रो आणि जसं स्टेटस आहे बघा जसा सक्सेस 3 आउट ऑफ 3 चेक्स पास्ट. राईट गाईज. सो आता आपण काय करणार आहे, आता आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया की आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट कसं करतो. राईट गाईज. सो जर तुम्हाला तुमच्या इन्स्टन्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे त्याला सिलेक्ट करायचं आहे अँड इथेच जसं आपल्या इन्स्टन्सची माहिती तुम्हाला मिळून जाणार. राईट गाईज. जसं स्टेटस अँड अलार्म्स, मॉनिटरिंग, सिक्युरिटी, नेटवर्किंग, स्टोरेज. राईट गाईज. सो आता आपण काय करणार, जसं आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करणार. सो इन्स्टन्स आय डीवर मी इथे क्लिक करतोय आणि आपण जसं आपल्या इन्स्टन्समध्ये आलो आहे. राईट गाईज. सो आपल्या इन्स्टन्समध्ये तुम्हाला सगळं काही दिसतं इथे की आपल्या इन्स्टन्सला एक पब्लिक आय पी आहे. राईट गाईज. आणि एक प्रायव्हेट आय पी पण आहे. सो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की प्रायव्हेट आय पी कशासाठी यूज होतो. सो प्रायव्हेट आय पी हा इंटरनल कम्युनिकेशनसाठी यूज होतो. राईट गाईज. सो इन्स्टन्स टाईप इथे आहे बघा जसं आपलं T3 मायक्रो आणि जसं इथे बघा इन्स्टन्स स्टेट आहे रनिंग. सो आपण जसं हे समोर समजणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. सो थोडं खाली पण जाऊया आपण आणि खाली गेल्यावर तुम्हाला इथे बघा जसं खूप सारे ऑप्शन्स दिसत आहे. मॉनिटरिंग दिसतंय, सिक्युरिटी दिसतंय, नेटवर्किंग दिसतंय, स्टोरेज दिसतंय. राईट. सो स्टोरेजमध्ये जाऊया आपण आणि स्टोरेजमध्ये तुम्ही इथे डिस्क पण बघू शकता आणि आपल्या डिस्कचा व्हॉल्यूम आहे बघा जसं 8 GB जो की आपण आधीच कन्फिगर केला होता. सो जसं आपण इथे आपला व्हॉल्यूमवर पण क्लिक करू शकतो, बट हे आपण समोर समजून घेणारच आहे पूर्ण डिटेलमध्ये. सो आता आपण थोडं मागे जाऊया आणि जसं मागे गेल्यावर आपण जसं काय करणार, आपलं जसं इन्स्टन्सबद्दल पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्या की इन्स्टन्सला कनेक्ट कसं करायचं. आपला मेन मोटो हाच आहे आज की आपण आज आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करणार. बट बाकी काही गोष्टी पण तुम्हाला बघायच्या असेल तुम्ही इथं व्ह्यू करू शकता. सो सिक्युरिटी आहे इथे, नंतर जसं खूप काही गोष्टी आहेत की जे आपण समोर बघणारच आहे. बट आज आपण काय करणार, जसं आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करणार. राईट गाईज. सो आता मी काय करतोय, इन्स्टन्स कनेक्टवर इथे क्लिक करतोय. सो जेव्हा मी इथे इन्स्टन्स कनेक्टवर क्लिक करतोय, इथे बघा जसं आपल्याला 4 ऑप्शन्स दिसत आहेत. EC2 इन्स्टन्स कनेक्ट, SSM सेशन मॅनेजर, SSH क्लायंट, नंतर जसं EC2 सिरियल कन्सोल. आज आपण EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करायचे 4 सिंपल आणि इम्पॉर्टंट वेज बघणार आहे. EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करणे म्हणजे आपल्या सर्व्हरवर लॉग इन करणे, जिथे आपण कमांड्स रन करतो, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आणि ॲप्लिकेशन्स डिप्लॉय करतो. प्रत्येक मेथडचा यूज केस हा खूप वेगळा आहे. म्हणून कोणत्या मेथड कधी यूज करायचं हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो वन बाय वन पूर्ण डिटेलमध्ये आणि सिम्पल वेमध्ये आपण समजून घेऊया. सो आपल्याकडे आहेत बघा जसे 4 वेज. सर्वात पहिला आहे EC2 इन्स्टन्स कनेक्ट, नंतर आहे स्टेशन मॅनेजर, त्यानंतर आहे बघा जसं SSH क्लायंट कनेक्ट आणि त्यानंतर आहे बघा जसं आपलं EC2 सिरियल कन्सोल. सो वन बाय वन पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया आपण. सो सर्वात पहिलं इथं बघा जसं आपलं EC2 इन्स्टन्स कनेक्ट ही सगळ्यात इझी आणि बिगिनर फ्रेंडली मेथड आहे. यामध्ये तुम्ही डायरेक्ट AWS कन्सोलमधून ब्राउझर वापरून इन्स्टन्सला कनेक्ट करू शकता. तुम्हाला काही इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. फक्त EC2 डॅशबोर्डमध्ये जा, इन्स्टन्सला सिलेक्ट करा आणि नंतर कनेक्टवर क्लिक करा. सिंपल. तुम्ही डायरेक्टली सर्व्हरमध्ये लॉग इन होता. सो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कधी आपण EC2 इन्स्टन्स यूज करायचं. जेव्हा तुम्हाला क्विक ॲक्सेस पाहिजे असेल, छोटं काम असेल किंवा तुम्ही बिगिनर आहात, राईट, तर हे बेस्ट ऑप्शन आहे EC2 इन्स्टन्स कनेक्ट. सो सेकंड आहे बघा जसं आपलं सेशन मॅनेजर. हे सगळ्यात सिक्युअर आणि मॉडर्न मेथड आहे. यामध्ये पब्लिक आय पी लागत नाही आणि SSH की पण लागत नाही. AWS इंटरनली तुम्हाला इन्स्टन्सला कनेक्ट करतो युझिंग SSM एजंट आणि IAM रोल. हे आपण समोर बघणारच आहे. म्हणजे तुमचं इन्स्टन्स इंटरनेटला एक्सपोज होत नाही, जे सिक्युरिटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कधी यूज करायचं आपण हे. जेव्हा तुम्ही प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये काम करता, हाय सिक्युरिटी पाहिजे असेल किंवा पब्लिक आय पी अवॉइड करायचा असेल तर हे बेस्ट मेथड आहे. राईट गाईज. सो थर्ड आहे बघा जसं आपलं SSH क्लायंट. हे सगळ्यात कॉमन आणि वाईडली युज्ड मेथड आहे, एस्पेशली
जेव्हा तुमचं इन्स्टन्स लिनक्स इन्स्टन्स असेल. राईट गाईज? यामध्ये तुम्ही टर्मिनल किंवा पोट्टी वापरून इन्स्टन्सला कनेक्ट करता युझिंग एक प्रायव्हेट की. राईट? सो आपण समोर समजून घेणारच आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जसं टर्मिनल किंवा पोट्टी वापरून इन्स्टन्सला कनेक्ट करतो. या मेथडमध्ये तुम्हाला फुल कंट्रोल मिळतो. तुम्ही सर्व्हरवर काहीही कन्फिगर करू शकता. सो कधी वापरायचं हे? जेव्हा तुम्हाला डेली काम करायचं असेल, फुल कंट्रोल पाहिजे असेल आणि कमांड लाईनमध्ये काम जसं तुमचं कम्फर्टेबल असेल, तर SSH ही बेस्ट मेथड आहे. सो लास्ट मेथड आहे बघा, जसं आपली EC2 सिरियल कन्सोल. ही ॲडव्हान्स आणि स्पेशल मेथड आहे, एस्पेशली ट्रबल शूटिंगसाठी. जेव्हा तुमचं इन्स्टन्स प्रॉपरली स्टार्ट होत नाही किंवा कन्फिगरेशन्स पूर्ण चुकीचे आहे, तेव्हा आपण हा वाला मेथड यूज करतो. सो कधी वापरायचा हा? जेव्हा नॉर्मल मेथड्सने कनेक्ट होत नाही, तेव्हा आपण जसा हा वाला मेथड यूज करू शकतो किंवा इमर्जन्सी सिच्युएशनसाठी हा वाला मेथड यूज करू शकतो. EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करायचे 4 मेन वेज मी तुम्हाला समजून सांगितले आणि प्रत्येक मेथड स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये यूज होते. म्हणून राईट मेथड चूज करणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करूया युझिंग EC2 इन्स्टन्स कनेक्ट. सो कसं करणार आपण? युझिंग पब्लिक IP ॲड्रेस आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करणार. राईट गाईज? हा सगळ्यात इझी वे आहे आणि मोस्ट कन्व्हिनियंट आहे. काहीच आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जस्ट आपण आता काय करणार, इथं जसं आपल्याला काय करायचं आहे बघा, जसं डिफॉल्ट युजर नेम जे आहे ते EC2 युजर ठेवायचं आहे. सो आता आपण काय करणार, कनेक्टवर क्लिक करणार आणि आपलं बघा जसं एक नेक्स्ट विंडो ओपन झालं आहे आणि आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट होतो आहे. बघा जसं एस्टॅब्लिशिंग कनेक्शन असं आलं आहे आणि राईट गाईज, बोम, आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट झालं. आता आपण EC2 लिनक्स इन्स्टन्समध्ये लॉग इन केलेलं आहे. सो आता आपण काही बेसिक कमांड रन करून हे समजून घेऊया. सो फर्स्ट कमांड आहे बघा, जसं आपली WHO म्हणजेच की हो. या कमांडने काय होते? ही कमांड आपल्याला सांगते की करंटली सिस्टमवर कोणता युजर लॉग इन आहे आणि जर मल्टिपल युजर्स लॉग इन असतील तर सगळ्यांची लिस्ट पण इथे दिसते. राईट गाईज? सो रन करूया बघा. इथे आपण जसं WHO सो एंटर करतोय आणि इथे बघा आपल्याला पूर्ण दिसतंय इथे की कोण युजर इथे लॉग इन आहे. सो आता आपण आपली नेक्स्ट कमांड बघूया, जी की आहे LSCPU. या कमांडने काय होते? या कमांडने आपला CPU रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन, कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळते. जसे की CPUचं आर्किटेक्चर, नंतर नंबर ऑफ कोर्स, नंतर CPUचा मॉडेल कोणता आहे, राईट? आणि आपण असं पण समजू शकतो की तुमचा सर्व्हरचा प्रोसेसर किती पॉवरफुल आहे, ते बघण्यासाठी पण ही कमांड यूज होते. सो आता आपण काय करणार, रन करूया बघा, जसं LSCPU. सो काय करतोय, एंटर करतोय आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला पूर्ण डिटेल मिळाले बघा आपल्या CPUची. सो इथे तुम्ही बघू शकता जसं मॉडेल कोणता आहे, राईट? आणि नंतर इथे तुम्ही जसं कोर्स वगैरे पण बघू शकता. नंतर जसं आपण खाली जाऊया आणि पूर्ण डिटेलमध्ये जे पण तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. सो आपली नेक्स्ट कमांड जी आहे ती आहे CD. सो CD कमांड ही कधी यूज होते? जर तुम्हाला डायरेक्टरी चेंज करायची असेल तर ही कमांड यूज होते. CD म्हणजे चेंज डायरेक्टरी आणि डॉट डॉट म्हणजे करंट फोल्डरचं पॅरेंट फोल्डर. म्हणजेच की एक लेवल वरचं फोल्डरमध्ये जर जायचं असेल तर आपण CD डॉट डॉट यूज करतो. राईट गाईज? सिम्पल. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आता आपण इथे रन करूया बघा, जसं CD नंतर जसं डॉट डॉट. सो एंटर करतोय आणि पुन्हा एकदा हीच कमांड मी यूज करतोय, म्हणजे आपण आणखी वर जातोय. राईट? सो CD डॉट डॉट. सो एंटर करतोय आणि आता इथे आपण यूज करणार आहे LS कमांडने काय होणार की आपल्या करंट फोल्डरमध्ये किती फाईल्स आहेत, किती फोल्डर्स आहेत, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण LS कमांड यूज करतो. सो एंटर करतोय मी इथे आणि एंटर केल्यावर बघा तुम्हाला खूप सारे फाईल्स आणि फोल्डर्स तुम्हाला इथे दिसतात. राईट गाईज? सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आपण आजच्या सेशनमध्ये शिकलो की आपण इन्स्टन्सला कनेक्ट कसं करतो आणि जसं अंदर आल्यावर आपण कमांड्स कसं रन करतो. राईट? सो सर्वात पहिले आपण कमांड यूज केली WHO, म्हणजे आपल्या सिस्टममध्ये कोणता युजर लॉग इन आहे ते बघण्यासाठी आपण WHO यूज केलं. नंतर आपण जसं LSCPU यूज केली. आपल्या CPU रिलेटेड तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ही कमांड आपण जसं रन केली, मग आपल्याला माहिती पडलं की जसं मॉडेल कोणतं आहे, कोर्स किती आहे आणि खूप काही आपल्याला माहिती पडलं.
नंतर जर आपल्याला डायरेक्टरी चेंज करायची असेल तर आपण cd डॉट डॉट यूज केलाय आणि नंतर आपण ls यूज केलाय. ls का यूज केलाय? ls आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा आपल्या करंट फोल्डरमध्ये किती फाईल्स आहेत आणि फोल्डर्स आहेत ते बघण्यासाठी आपण ls कमांड यूज केली आहे. राइट गाईज. सो आता आपण काय करणार, याला क्लोज करूया आणि जसं आपण जाऊया बघा इथे आणि जसं याला कॅन्सल करूया इथून आणि कॅन्सल केल्यावर आपण आता काय करणार, आपण आता आपल्या इन्स्टन्सला क्लोज करणार आहे, म्हणजेच की स्टॉप आणि टर्मिनेट करणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथे जसं इन्स्टन्स स्टेटवर जायचं आहे आणि इथे आपण जसं याला टर्मिनेट करणार आहे. सो मी काय केलं बघा, सर टर्मिनेट करतोय मी याला, म्हणजेच डिलीट करतोय. का? कारण की जर जास्त वेळ हे चालू राहिलं तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार. सो काय करतोय मी याला टर्मिनेट केलं मी डायरेक्टली, राईट, म्हणजे शटिंग डाऊन. सो थोडा टाइम लागेल आणि हे शटडाऊन होऊन जाणार. सो तुम्हाला काय करायचं आहे, असंच करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आणि समोर जायचं आहे. सिम्पल ॲज इट इज. आणि काही पण डाऊट आला तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो काय करतोय मी, संपवतोय सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.